महानगरपालिकेसाठी भाजप आणि शिवसेनेच्या युतीची घोषणा झाली। मात्र या सगळ्यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला अगदी कमी जागा येतील अशी शक्यता सध्या तरी वर्तवली जाते। या सगळ्यामध्ये केवळ 10-12 जागांवरती शिवसेनेला समाधान मानावं लागणार आहे। दुसरीकडे आपण बघितलं होतं की 165 जागांसाठी शिवसेनेची तयारी पूर्ण झालेली होती। स्वतः रवींद्र धंगेकर यांनी हे अर्ज सुद्धा वाटलेले होते आणि असं सगळं झाल्याच्या नंतर आता मोठ्या संख्येने पदाधिकारी जे आहेत ते नाराज असलेले पाहायला मिळतात। अशाच जवळपास 200 पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिलेले आहेत। सदस्यत्व पदाचे हे अनेक पदाधिकारी आहेत, काही इच्छुक आहेत, सगळेच आहेत। हे सगळं झाल्याच्या नंतर हे राजीनामे कुणाकडे दिलेत तर अर्थातच माजी आमदार रवींद्र धंगेकरांकडे। माझ्याबरोबर स्वतः धंगेकर आहेत। काय सांगाल, इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा राजीनामे आलेले आहेत, काय नेमकं कारण आहे? किती नाराज आहेत सध्या सगळे? नाही, ह्याच्यामध्ये निवडणुकीचा काळ चालू झालेला आहे। 30 तारखेपर्यंत फॉर्म भरायचे, युतीच्या बैठका, आघाड्यांच्या मीटिंगा चालू आहेत आणि काही अफवा काही लोक सोडतात, तुम्हाला 2 जागा देणार, 5 देणार, 10 देणार, 15 देणार, तर त्या अफवेमुळे त्यांच्यामध्ये गैरसमज होतो आहे। असे काय त्यांना मी विनंती केली की असे काय घडलेलं नाही आहे। अजूनही आपण कार्यकर्त्यांच्या भावना शिंदे साहेबांकडे पोचून जास्तीत जास्त जागा या शिवसेनेला कशा मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू। तुम्ही असं काही निर्णय घाईघाईने घेऊ नका, कारण शिवसेना ही कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। शिंदेसाहेब नाही म्हणतात, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्त्यांच्या भावना ह्या लक्षात घेऊन कार्यकर्त्यांना शिंदेसाहेब न्याय देतील आणि त्यामुळं आज ते मला भेटायला आले होते। काय कार्यकर्त्यांनी नेत्यांनी राजीनामे बी माझ्याकडं दिलेले आहेत, पण ते काय मी त्यांना विनंती केली की हे सगळे राजीनामे आपण देऊ नका, जेणेकरून पक्षाच्या हिताकरता तुम्हाला काय योगदान देता येईल ते द्यावंच लागेल। कारण शेवटी पक्ष आहे आणि पक्षाची ध्येय धोरणं असतात, त्याच्यामध्ये वर खाली होऊ शकतं, पण कार्यकर्ता हा जिवंत राहिला पाहिजे। कारण कार्यकर्ता जिवंत राहिला तर संघटना जिवंत राहते, म्हणून कार्यकर्त्यांनी एकजुटीने पक्षात काम केलं पाहिजे। हे मी त्यांना एक महानगरप्रमुख म्हणून त्यांना एक मी सल्ला दिलेला आहे आणि ते मला असं वाटत नाही की ते पक्षात सोडतील म्हणून। पण या सगळ्याच्या नंतर तरी तुम्ही आधी 165 जागांची तयारी केली होती। तुम्ही तर अजूनही ठाम होतात 165 जागांवरती। आता किती वरती वाटाघाटी करण्याचा विचार आहे? ह्याच्यामध्ये मी 165 जागेसाठी जेवढे इच्छुक होते त्यांचा सगळा अहवाल पाठवलेला आहे, जेणेकरून कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे। पण शेवटी हा सगळा निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेतात, त्यामुळं तो निर्णय आणि पुण्यातली सगळी माहिती त्यांना की जेणेकरून शिवसेनेची परिस्थिती काय, दुसऱ्या पक्षांची परिस्थिती काय, आपल्याकडं लोक काय वाढत आहेत, हा सगळा अभ्यास ते करून आहेत। त्यामुळं तो जो निर्णय घेतील तो कार्यकर्त्यांनी। पण तुम्हाला किती जागा अपेक्षित आहेत तरी? नाही, माझ्या आता मी एक महानगर प्रमुख म्हणून मी काय बोलता येत नाही मला, पण पक्ष म्हणून शिंदेसाहेब जे निर्णय घेतील त्या निर्णयाला मी बांधेले आणि कार्यकर्त्यांनाही आम्ही तशी विनंती करणार आहे की आपण घेतलेला निर्णय हा योग्य नाही। पक्षाच्या हिताने, भविष्याच्या हिताने शिवसेनाच ही तुम्हाला न्याय देऊ शकते आणि त्यामुळं आम्ही शिवसैनिक जे काम करतात, जे छोट्यातला छोटा शिवसैनिक असू द्या, पण तो कर्तृत्ववान असेल तर त्याला आम्ही उमेदवारी 100% देणार। तुम्ही म्हटलात की हे 8-10 जागा देणार वगैरे ही जी काही चर्चा झाली केवळ अफवा आहे। कोणी पसरवलेली अफवा होती? आता हे निवडणुकीचा काळ, ह्याच्यामध्ये कोण कोणाशी बाबतीत बोलतं आणि कार्यकर्त्यांचं खच्चीकरण करतं, अशी समाजात लोक असतात आणि त्या काही लोकांना तर त्यातलं ज्ञान बी नसतं, पण तो एवढ्या मोठ्या गप्पा मारतो की पंतप्रधान कोण आणि त्याची खुर्ची कशी हलवायची त्यावर गप्पा असतात। त्यामुळं पुणेकरांनी लक्षात ठेवलं पाहिजे, आपल्या सेवेला जो माणूस उतरून, जो कार्यकर्ता उतरून त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि या अफवा बाकीच्या चर्चा ह्याच्यावर कार्यकर्त्यांनी लक्ष दिलं नाही पाहिजे। पण जी काही भाजपची एक बैठक झाली, त्याच्याबरोबर शिवसेनेची बैठक झाली, तुम्ही नव्हतात। आज पुन्हा एकदा पक्षाची अंतर्गत बैठक होणार आहे, आज तरी जाणार आहात का? नाही, मी पक्ष म्हणून मला बोलवलं आहे, मी जाणार आहे आणि पक्षाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी असणार आहे आणि त्याच्यामुळं मला कोणी बोलवलं नाही बोलवलं त्यातलं नाराजी नाट्य बिट्य आपल्याकडे नसतं, आपल्याकडं काम असतं। पण का तुमच्यावरती काय एवढी भाजपची नाराजी वाटते की तुम्हाला बोलवायचंही नाही? नाही, मला नाराजी बिराजीचा काय विषय नाही। ह्याच्यामध्ये त्यांचे 2-3 आमचे 2-3 असं काहीतरी असेल आणि अंतिम ह्याला दंगेकरला बोला म्हणलं असेल तर सुरुवातीला दंगेकरला नको असंही म्हणलं असेल, पण मला वाटत नाही माझं नाव कोण घेईन म्हणून। अच्छा, बरं, आता हे सगळं झाल्याच्या नंतर आज जी काही बैठक होणार आहे, या बैठकीमध्ये नेमकं अंतर्गत काय काय ठरणार आहे? कोण असणार आहे या बैठकीला? ह्यात शिवतळे साहेब आहेत, निलमताई आहेत, नाना भानगिरे, मी आणि अजय बाप्पू आहेत, सगळेच पक्षाचे प्रमुख लोक आम्ही पासून आहोत। युवकचे पदाधिकारी आहेत,
महिला पदाधिकारी आहेत, विविध संघटनेचे अध्यक्ष आहेत, सगळेच त्या ठिकाणी आपली भूमिका पक्षापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बरं, हे झालं शिवसेनेचं आणि पक्षाचं. दुसरीकडे आपण बघतोय आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश झाले. अनेक पक्षांचे माजी नगरसेवक असतील, इव्हन आमदारांचे पुत्र वगैरे या सगळ्यामध्ये भाजपमध्ये गेले. का वाटतं भाजपला पुणे शहरामधून इतक्या मोठ्या संख्येने पक्षप्रवेश करायचे? दुसरीकडे स्वतःच्या अनेक पदाधिकाऱ्यांना जवळपास 3-3.5 हजार अर्ज वाटले. त्यानंतर आता इतक्या मोठ्या प्रमाणात इच्छुकांचा पक्षप्रवेश झाला. नाही, पक्ष नेतृत्वाला असं वाटलं असेल की आपले कार्यकर्ते सक्षम नाही आहेत, त्यामुळं आपल्याला दुसरीकडनं घेऊन निवडणुका जिंकता येतील असं त्यांना वाटत असेल. मग आता निर्णय त्यांच्या पक्षाचा आहे, तो आपला विषय नाही. पण त्यांना असं वाटतं की आपले कार्यकर्ते लढू शकत नाही, त्यामुळं बाकीचे घेऊन निवडणूक जिंकता येईल असं काहीतरी विषय असेल, त्यामुळं तो त्यांचा पक्षागत अंतर्गत विषय आपला नाही. पण या सगळ्यामध्ये असंही बोललं जात होतं की महायुतीतल्या पक्षांनी एकमेकांचे उमेदवार फोडायचे नाहीत किंवा पदाधिकारी एकमेकांकडे घ्यायचे नाही. पण भाजप हे सगळं करतं, ते चालतं असं वाटतं? ना, आज काय आमच्या पक्षातले गेलेले दिसत नाहीत, त्यामुळं ते अजितदादांचे गेले पण. अजितदादांचे गेले. आता दादांचा आणि त्यांचा काय विषय माहीत नाही, पण शिंदे साहेबांचा एकही माणूस त्यांनी घेतला नाही. पण भाजप पुढच्या काळात तुमच्या पक्षाबरोबर असं करणार नाही याची गॅरंटी का? राजकारण आहे. राजकारण हे काय फुलं टाकायचं आहे काय? एकमेकावर कुरघोडी त्यालाच म्हणतात राजकारण. त्यांनी केलं आम्ही करणार, आम्ही केलं त्यांनी करणार. शेवटी राजकारणामध्ये 19-20 चालतं ना. पण आता हे जे इतके मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश आज झाले, या सगळ्याच्या नंतर तिकीटं कुणाला द्यायची? 165 जागा आहेत आणि त्यात शिवसेना पण सोबत आहे आता. नाही, माझं म्हणणं असं की हा निर्णय शिंदे साहेब घेतील, पण त्यांच्या पक्षामध्ये सक्षम कार्यकर्ते नसतील म्हणून ते आपल्या पक्ष वाढवण्यासाठी त्यांचे पक्ष नेतृत्व ते घेत असेल असा विषय असू शकतो. नक्कीच आपण बघतोय रवींद्र धंगेकर माझ्याबरोबर होते. आज जे काही भाजपमध्ये पक्षप्रवेश झाले त्याच्यावर टीका करताना ते पाहायला मिळतात. कदाचित भाजपचे स्थानिक पदाधिकारी या सगळ्यामध्ये सक्षम नसतील म्हणून मग आयात उमेदवारांची गरज भाजपला पडतीये अशी एक टीका करत असताना दुसरीकडे ते असंही म्हणतात की हे जे काही 8-10 जागा मिळणार वगैरे हे सगळं बोललं जात होतं या केवळ अफवा आहेत आणि ज्या कुठल्या पदाधिकाऱ्यांनी या सगळ्यामध्ये राजीनामे दिलेत त्यांचे राजीनामे सुद्धा मागे घ्यायला पुन्हा त्यांनी सल्ला दिलेलाच आहे. अर्थात या सगळ्यामध्ये आता हे पदाधिकारी नेमका कोणता निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेशसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत. टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.